चांद्यापासून मालापर्यंत सामान्य शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय. नोका व्हिडिओ पाहून सर्वांची शेती मित्र करतो आता स्वागत. जो चांद्यापासून मालापर्यंत सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल. तो सवाल सध्या तुमच्या माझ्या व आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय. तो सवाल चांद्यापासून बांध्यापर्यंत प्रत्येक सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव हा विचारायला लागला. ज्या सवालाच्या अनुसार इथून पुढे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा दर हा होऊ शकतो 8,000 पार. चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे प्राप्त करूयात उत्तर. ज्यांना या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत पाहावा. जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओमधील माहिती आवडल्यासारखी वाटेल तिथं व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं सतत. जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल. जो सवाल सध्या आपल्या सर्वांच्या मनात सुद्धा उपस्थित झालाय. चांद्यापासून बांध्यापर्यंतचा प्रत्येक सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव सध्या विचारायला लागलाय की इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये काय सोयाबीनचा दर हा होऊ शकतो 8,000 पार. चला तर मग आपल्या मनातील सध्याच्या या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे इथं प्राप्त करूयात आता उत्तर. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी किती. तर बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी ती दर पातळी आहे सध्या 7,500 रुपये प्रति क्विंटल. जर आपण सर्वांनी बघितलं तर मागच्या 3 ते 4 आठवड्यामध्ये देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात तब्बल 2,000 रुपये प्रति क्विंटलची तेजी आली. म्हणजे 3-4 आठवड्यापूर्वी जो सोयाबीनचा दर सरासरी 5,500 रुपये प्रति क्विंटल होता तो दर सध्याच्या कंडिशनला 7,500 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचलाय. मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव विचारायला लागलाय की सोयाबीनचा दर जर 5,500 पासून 7,500 पर्यंत येऊ शकतो तर हा दर मग येथून पुढे काय 8,000 पर्यंत सुद्धा पोहोचू शकतो. चला या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे प्राप्त करूयात इथं उत्तर. जर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर प्राप्त करायचं असेल तर सोयाबीनचा दर 5,500 रुपये प्रति क्विंटल वरून 7,500 रुपये प्रति क्विंटल पर्यंत कसा पोहोचला ते बघणं गरजेचं आहे. जर आपण सर्वांनी बघितलं तर लक्षात घ्या मित्रांनो, देशातून सोयाबीन निर्यात ही प्रचंड प्रमाणात वाढली. देशातून सोयाबीन निर्यात प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे काय झालं की अचानक देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची मागणी प्रचंड प्रमाणात वाढली. पण जेवढी मागणी वाढली तेवढा मात्र पुरवठा होत नव्हता. म्हणून सोयाबीनची मागणी आणि सोयाबीनचा पुरवठा याच्यात गॅप निर्माण झाला. दिवसेंदिवस हा गॅप वाढत गेला आणि याला आंतरराष्ट्रीय बाजारातून सुद्धा तेजीचं इंडिकेशन मिळालं. याच्यामुळं काय झालं की मागच्या 3-4 आठवड्यामध्ये सोयाबीनचा दर हा आपल्याला खूप जास्त प्रमाणात वाढताना दिसला. जी दर पातळी 5,500च्या आसपास होती ती 7,500च्या आसपास पोहोचली. मग आता ही तेजी 8,000 पार सोयाबीनला घेऊन जाणार का नाही या प्रश्नाचं उत्तर घेऊया. तर बघा मित्रांनो, जर अशाच पद्धतीनं पुढील 15 दिवसांमध्ये सोयाबीन निर्यात ही कायम राहिली व वाढत गेली आणि सोयाबीनची आवक अशीच राहिली तर तुम्हाला सांगतो की शक्यता आहे की सोयाबीनचा बाजारभाव हा पुढील 15 दिवसांपर्यंत 8,000ला गवसणी सुद्धा घालू शकतो. पण लक्षात घ्या, सोयाबीनची दर पातळी आता उच्च स्तरापर्यंत पोहोचली म्हणून इथून पुढे सोयाबीनचे भाव प्रचंड वाढतील याची शाश्वती थोडी कमी आहे. यामुळे आपण सर्वांनी काय करायला हवं की ही तेजी आपल्यासाठी उपयुक्त आहे हे समजून घेऊन इथं जर सोयाबीनची विक्री केली तर आपला खूप फायदा होऊ शकतो. कारण भविष्यात सोयाबीन भाव वाढण्यापेक्षा घटण्याची शक्यता थोडी अधिक आहे. आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग जे सोयाबीनचे भाव आहेत ते कशा पद्धतीनं राहतील याच्याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो आता इथं सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र सातत्याने
तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड हा मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.